ओम श्री साईराम. ओम श्री सत्यसाईराम मानस पूजा. हे साईदेवा, प्रथम साई गणेशाची आराधना करून आणि आपली मानसपूजा योग्य रीतीने करण्याचा संकल्प मनी बाळगून मी आपली मानसपूजा करीत आहे. हे साईदेवा, आपण त्याचा स्वीकार करावा. माझ्या हृदयी आसनस्थ होण्यास मी आपणास आमंत्रित करत आहे. आपले दोन्ही चरण माझ्या अश्रूंनी प्रक्षालित करीत आहे. प्रेमार्क आणि माझ्या पंचेंद्रियांपासून तयार होणाऱ्या पंचामृताचे मी तुम्हास जणू अर्घ्य देत आहे. माझ्या बुद्धिमत्तेत असणाऱ्या सात्विक भावांचे जणू जल श्रद्धारूपी पात्रात घेऊन श्री सत्यसाईश नमो नमस्ते अशा मंत्रघोषात हे साईदेवा, मी आपणास अभिषेक करत आहे. हा चंदनाचा लेप म्हणजे माझ्यातील नम्रतेचेच प्रतीक होय. निष्ठेने कुंकुम मिश्रित अक्षतांचे स्वरूप धारण केले आहे आणि माझा देह तुळस आणि बिल्वपत्रांच्या रूपी मी आपणास अर्पण करीत आहे. इंद्रियांवर जय, मनावर ताबा, प्रेम, शांती, धर्म, सत्य, नितांत भक्ती आणि अहिंसा यांचे पालन काया, वाचा आणि मनानेही करून ही जणू पुष्पेच मी जमवली आहेत. मनरूपी धाग्यांमध्ये विचाररूपी हातांनी या पुष्पांची माला मी माझ्या मनी गुंफत आहे. हे श्री सत्यसाई देवा, चरणांपर्यंत रोवणारी अशी ही वनमाला मी आपणास समर्पित करीत आहे. सदिच्छारूपी धूप आणि सद्विचारांचा दीप प्रज्वलित करून माझ्या सत्कर्मांच्या फळांचा माझ्या हृदयरूपी फळासह मी आपणास नैवेद्य दाखवत आहे. माझ्या आंतरिक भावनांच्या रूपात तांबूल तयार आहे. माझ्या अहंकारास जणू मी कर्पूर रूपात जाळत आहे आणि भक्तिभावाने मी आपली आरती करत आहे. प्रदक्षिणा घालून शिरसाष्टांग नमन करत आहे. हे साईदेवा, माझ्या अल्पमतीनुसार केलेल्या या पूजनात जर काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा. सर्वजण सुखी होवोत ही तुमच्या चरणकमली प्रार्थना. ओम श्री साईराम. ओम श्री सत्यसाई अष्टोत्तर शतनामावली. ओम श्री साई सत्यबाबाय नमः. ओम श्री साई सत्यस्वरूपाय नमः. ओम श्री साई सत्यधर्मपरायणाय नमः. ओम श्री साई वरदाय नमः. ओम श्री साई सत्पुरुषाय नमः. ओम श्री साई सत्यगुणात्मने नमः. ओम श्री साई साधुवर्धनाय नमः. ओम श्री साई साधुजनपोषणाय नमः. ओम श्री साई सर्वज्ञाय नमः. ओम श्री साई सर्वजनप्रियाय नमः. ओम श्री साई सर्वशक्तिमूर्तये नमः. ओम श्री साई सर्वेशाय नमः. ओम श्री साई सर्वसंगपरित्यागिने नमः. ओम श्री साई सर्वांतर्यामिने नमः. ओम श्री साई महिमात्मने नमः. ओम श्री साई महेश्वर स्वरूपाय नमः. ओम श्री साई प्रतिग्रामोद्भवाय नमः. ओम श्री साई प्रतिक्षेत्रनिवासिने नमः. ओम श्री साई यशक्काय शिर्डिवासिने नमः. ओम श्री साई जोडियादिपल्ली सोमप्पाय नमः. ओम श्री साई भारद्वाज ऋषिगोत्राय नमः. ओम श्री साई भक्तवत्सलाय नमः. ओम श्री साई अपांतरात्मने नमः. ओम श्री साई अवतारमूर्तये नमः. ओम श्री साई सर्वभयनिवारिणे नमः. ओम श्री साई आपस्तंभसूत्राय नमः.
ओम श्री साई अभयप्रदाय नमः. ओम श्री साई रत्नाकरवंशोद्भवाय नमः. ओम श्री साई शिर्डी साई अभेदशक्तयावताराय नमः. ओम श्री साई शंकराय नमः. ओम श्री साई शिर्डी साई मूर्तये नमः. ओम श्री साई द्वारकामाई वासिने नमः. ओम श्री साई चित्रावती तटपुट्टपर्ति विहारिणे नमः. ओम श्री साई शक्तिप्रदाय नमः. ओम श्री साई शरणागतत्राणाय नमः. ओम श्री साई आनंदाय नमः. ओम श्री साई आनंददाय नमः. ओम श्री साई आर्तत्राणपराय नमः. ओम श्री साई अनाथनाथाय नमः. ओम श्री साई असहायसहायाय नमः. ओम श्री साई लोकबांधवाय नमः. ओम श्री साई लोकरक्षापरायणाय नमः. ओम श्री साई लोकनाथाय नमः. ओम श्री साई दीनजनपोषणाय नमः. ओम श्री साई मूर्तित्रयस्वरूपाय नमः. ओम श्री साई मुक्तिप्रदाय नमः. ओम श्री साई कलुषविदुराय नमः. ओम श्री साई करुणाकराय नमः. ओम श्री साई सर्वाधाराय नमः. ओम श्री साई सर्वहृदयवासिने नमः. ओम श्री साई पुण्यफलप्रदाय नमः. ओम श्री साई सर्वपापक्षयकराय नमः. ओम श्री साई सर्वरोगनिवारिणे नमः. ओम श्री साई सर्वबाधाहराय नमः. ओम श्री साई अनंतनूतकर्तृणे नमः. ओम श्री साई आदिपुरुषाय नमः. ओम श्री साई आदिशक्तये नमः. ओम श्री साई अपरूपशक्तिने नमः. ओम श्री साई अव्यक्तरूपिणे नमः. ओम श्री साई कामक्रोधध्वंसिने नमः. ओम श्री साई कनकांबरधारिणे नमः. ओम श्री साई अद्भुतचर्याय नमः. ओम श्री साई आपद्बांधवाय नमः. ओम श्री साई प्रेमात्मने नमः. ओम श्री साई प्रेममूर्तये नमः. ओम श्री साई प्रेमप्रदाय नमः. ओम श्री साई प्रियाय नमः. ओम श्री साई भक्तप्रियाय नमः. ओम श्री साई भक्तमंदाराय नमः. ओम श्री साई भक्तजनहृदयविहाराय नमः. ओम श्री साई भक्तजनहृदयालयाय नमः. ओम श्री साई भक्तपराधीनाय नमः. ओम श्री साई भक्तिज्ञानप्रदीपाय नमः. ओम श्री साई भक्तिज्ञानप्रदाय नमः. ओम श्री साई सुज्ञानमार्गदर्शकाय नमः. ओम श्री साई ज्ञानस्वरूपाय नमः. ओम श्री साई गीताबोधकाय नमः. ओम श्री साई ज्ञानसिद्धिदाय नमः. ओम श्री साई सुंदररूपाय नमः. ओम श्री साई पुण्यपुरुषाय नमः.
ओम श्री साई फलप्रदाय नमः. ओम श्री साई पुरुषोत्तमाय नमः. ओम श्री साई पुराणपुरुषाय नमः. ओम श्री साई अतिताय नमः. ओम श्री साई कालातीताय नमः. ओम श्री साई सिद्धिरूपाय नमः. ओम श्री साई सिद्धिसंकल्पाय नमः. ओम श्री साई आरोग्यप्रदाय नमः. ओम श्री साई अन्नवस्त्रदाय नमः. ओम श्री साई संसार दुःखक्षयकराय नमः. ओम श्री साई सर्वाभीष्टप्रदाय नमः. ओम श्री साई कल्याणगुणाय नमः. ओम श्री साई कर्मध्वंसिने नमः. ओम श्री साई साधुमानसशोभिताय नमः. ओम श्री साई सर्वमतसम्मताय नमः. ओम श्री साई साधुमानसपरिशोधकाय नमः. ओम श्री साई साधकानुग्रहवटवृक्षप्रतिष्ठापकाय नमः. ओम श्री साई सकलसंशयहराय नमः. ओम श्री साई सकलतत्त्वबोधकाय नमः. ओम श्री साई योगीश्वराय नमः. ओम श्री साई योगींद्रवंदिताय नमः. ओम श्री साई सर्वमंगलकराय नमः. ओम श्री साई सर्वसिद्धिप्रदाय नमः. ओम श्री साई आपन्निवारिणे नमः. ओम श्री साई आर्तिहराय नमः. ओम श्री साई शांतमूर्तये नमः. ओम श्री साई सुलभप्रसन्नाय नमः. ओम श्री साई भगवान श्री सत्यसाई बाबाय नमः. ओम शांति शांति शांति. ओम श्री साईराम. ओम श्री साई सत्यसाई बाबाय नमः. श्री सत्यसाई बाबांना आमचा नमस्कार असो. साईबाबा या नावाचा अर्थ असा आहे, साई म्हणजे स आई व बाबा म्हणजे वडील. याचाच अर्थ स्वामी हे आपणा सर्वांचे मातापिता आहेत. साचा अर्थ दैवी, म्हणजेच साईबाबा हे दैवी मातापिता होत. मूल जेव्हा लहान असतं तेव्हा त्याचं पालनपोषण करणं, सुसंस्कार करणं, त्याचे रक्षण करणं हे काम आई वडील करत असतात. आज जगातील लक्षावधी भक्त स्वामींकडे त्वमेव माताच पिता त्वमेव या भावनेने पाहत आहेत व स्वामी त्यांचा संभाळ करत आहेत. 4 जुलै 1996 रोजी घडलेली घटना फार काही सांगून जाते. या दिवशी भाषण करताना एका विद्यार्थ्याने स्वामींना माझी साई माता असे संबोधले. पुढे आपल्या भाषणात तो म्हणाला, मला माझी आई मिळाली नाही, परंतु त्या बदल्यात 1000 मातांचे प्रेम मला लाभले. सर्व विद्यार्थ्यांची भाषणे झाल्यावर जेव्हा स्वामी प्रवचन देण्यास उभे राहिले तेव्हा त्यांनी या वाक्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, या विद्यार्थ्याने मला साई माता असे का संबोधले ते माहीत आहे का? 10 वर्षापूर्वी हा व त्याचा भाऊ ज्यावेळी अगदी लहान होते तेव्हा त्याच्या आईला स्ट्रेचरवरून हिमाचल प्रदेश येथून वृंदावन येथे आणले होते. अतिशय आजारी असलेल्या त्या मातेसमोर मी या मुलांना जवळ घेतले व म्हटले, आजपासून ही मुले माझी आहेत, तू चिंता करू नकोस. हे ऐकताच त्या मातेला धन्य झाले. त्यानंतर तिचा देहांत झाला. त्यांचे वडील येथे फारच कमी वेळा येतात. सर्वांनी त्यांना स्वामींच्या हवाली केले आहे. ही मुले इथल्या शाळेत जाऊ लागली तेव्हा हा 5 वर्षाचा होता. जेव्हा पहिलीत असणाऱ्या त्या मुलाला घेऊन महिला वॉर्डन एक दिवस माझ्याकडे आली व म्हणाली, याला आईची सारखी आठवण येत आहे, तो जेवत नाही, सारखा रडत आहे. हे ऐकताच मी त्याला मुलाखतीच्या खोलीत नेले व एक अंगठी साक्षात करून दिली. त्याला आनंदी करण्यासाठी अनेक उपाय केले. त्या क्षणापासून तो दुःख विसरला, प्रसन्न चित्त झाला. कारण स्वामींचे प्रेम एका मातेचे नसून 1000 मातांचे आहे.
परंतु आपल्याला हे कळत नाही. म्हणूनच आपल्यापैकी काही जण म्हणतात की स्वामींनी आमच्याकडे पाहिले नाही, आमच्याशी संभाषण केले नाही. हे तर केवळ प्रातिनिधिक उदाहरण झाले. आज जगभरातील वय वाढलेली असंख्य माणसे ही स्वामींचीच मुले आहेत, ज्यांचा सांभाळ स्वामी मातेच्या ममतेने करत असतात. 2 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. पित्याच्या मृत्यूनंतर एक मध्यमवयीन गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी गेला होता. दर्शनासाठी पहिल्या रांगेत बसला असता समोरून स्वामी आले. ते जसजसे जवळ येऊ लागले तसे त्याला वडिलांच्या आठवणीने गहिवरून आले व डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामी त्याच्या जवळ आले व मायेने म्हणाले, रडू नकोस, आईची सेवा कर. डू नॉट क्राय, सर्व युअर मदर. त्या क्षणापासून वडिलांच्या वियोगाचे त्याला होणारे दुःख हलके झाले. हे जाणून की हा साई पिता आपल्यावर कृपादृष्टी ठेवून आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आई वडिलांच्या प्रेमामागे स्वार्थ असू शकतो, परंतु साई माता व पिता तुमच्यावर दयेचा वर्षाव करतात ते केवळ आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी. तुमची जी धडपड चालली आहे त्यात विजय मिळवण्यासाठीच. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सत्यस्वरूपाय नमः. सत्यस्वरूप असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. सत्य हा शब्द 3 अक्षरांनी बनलेला आहे. स साक्षात्कार, त य यम इंद्रिय संयमन. आत्मसाक्षात्कारातून प्राप्त झालेले सत्य म्हणजेच सत्य होय. भगवान श्री सत्यसाई बाबा सत्य स्वरूपाबद्दल असे म्हणतात, या सर्व विश्वात सत्यच आविर्भूत झाले आहे. सत्याखेरीज विश्वाचे अस्तित्व असूच शकणार नाही. प्रत्येक गोष्ट सत्यातूनच निर्माण झाली आहे. ईश्वराने सर्व काही सत्यातूनच उत्पन्न केले आहे. जेथे सत्य नाही असे एकही स्थळ नाही. सत्य हे एकच एक शुद्ध आत्मस्वरूप आहे. सर्व संपत्ती, सर्व सुखे सत्यातून येतात. वेद, उपनिषदे आणि सर्व पवित्र ग्रंथ सत्यामधूनच आले आहेत. सत्य हे ईश्वराचे योग्य असे निवासस्थान आहे. सत्य आणि ईश्वर यांना एकमेकांपासून भिन्न करता येणार नाही. सत्य म्हणजे ईश्वर होय. उपनिषदे म्हणतात, रसौ वै सहा. ईश्वर म्हणजे रस, माधुर्य आहे. याचा अर्थ ईश्वर हा सूक्ष्म रूपात सर्वत्र आहे. उसातल्या साखरेप्रमाणे, दुधातल्या लोण्याप्रमाणे तो सर्वत्र पूर्ण भरलेला आहे. जरी ईश्वराचे दर्शन प्रत्यक्ष होणे कठीण असले तरी त्याच्या अस्तित्वाचा अनुभव अनेक प्रकारांनी येऊ शकतो. साखरेतील माधुर्य, लिंबातील आंबटपणा, कडुनिंबातील कडवटपणा हे सर्व ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रत्यय देतात. एखादा पर्वत, धबधबा किंवा जंगल पाहताना आपल्याला जो आनंद होतो तो सर्व ईश्वराच्या अस्तित्वाचा उद्घोषच करीत असतात. प्रकाशणारा सूर्य, चमकणारे तारे, कक्षेत फिरणारे ग्रह हे सर्व ईश्वराचे आविष्कार आहेत. एका ज्योतीने अग्नीचे स्वरूप समजते. पाण्याच्या एका थेंबावरून संपूर्ण गंगा नदी समजू शकते. त्याचप्रमाणे माणसाचे खरे स्वरूप समजून घेतले तर ईश्वर स्वरूपही समजते. मनुष्य अहोरात्र अनेक कामात मग्न असला तरी त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान नसते. तो स्वतःला शरीर, मन, इंद्रिये यांच्याशी एकरूप समजतो आणि सत्स्वरूपी आत्मा त्या पलीकडे आहे हे तो विसरतो. माणसामध्ये 2 तत्वे आहेत, देह किंवा क्षेत्र आणि त्यात राहणारा देही किंवा क्षेत्रज्ञ. हा क्षेत्रज्ञ जाणणे म्हणजे स्वरूप ओळखणे. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी दररोज संध्याकाळी स्वामी भक्तांसमवेत चित्रावती किनारी जात असत. त्यावेळी काही भक्तांनी स्वामींकडे त्यांचे सत्यस्वरूप जाणून घेण्याची इच्छा प्रगट केली होती. एक दिवस सूर्यास्ताच्या सुमारास स्वामी चित्रावतीकडे भक्तांच्या समूहातून जात असताना मध्येच अंतर्धान पावले. सर्वजण त्यांना शोधू लागले, पण व्यर्थ. इतक्यात डोंगराच्या माथ्यावरून टाळ्या वाजवलेल्या ऐकू येऊ लागल्या. म्हणून सर्वांनी त्या दिशेने पाहिले असता डोंगर माथ्यावर स्वामी उभे असलेले दिसले. त्यांनी तेथूनच विचारले, सूर्य पाहायचा आहे? सर्वांनी एकमुखाने हो म्हटले. सूर्यास्तानंतर सूर्य कुठून येणार? परंतु क्षणार्धात या श्री सत्यसाई नारायणामागे सूर्यनारायणाचा उदय होऊ लागला. त्याचे तेज एवढे प्रखर झाले की भक्तांच्या सर्वांगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. सर्वजण ओरडू लागले, स्वामी, खूपच उष्णता आहे. लगेच उष्णता कमी झाली. मग स्वामी म्हणाले, चंद्र पाहायचा आहे? आणि त्यांच्या मागून पूर्ण चंद्राचा उदय होऊ लागला.
चंद्राचे धवल किरण सर्वत्र पसरू लागले आणि भक्त थंडीने गारठू लागले. काही जण ओरडू लागले, स्वामी खूप थंडी, आणि थंडी कमी झाली. इतक्यात स्वामींची अधिकारवाणी ऐकू आली, आता मी तुम्हाला तिसरा डोळा दाखवणार आहे, लक्षपूर्वक पहा. तिसरा डोळा कसा असणार हा विचार सर्वांच्या मनात येत असतानाच स्वामींचे शरीर दिसेनासे झाले. फक्त मस्तक तेवढे दिसू लागले. ते इतके मोठे होऊ लागले की त्याने संपूर्ण आकाश व्यापून गेले. सर्वजण तिथे पाहत असतानाच स्वामींच्या भ्रूमध्यात एक छिद्र दिसू लागले. त्यातून अत्यंत प्रखर असे तेज व प्रकाश बाहेर येऊ लागला. हे तेज व प्रकाश वाढतच जाऊ लागला. तो इतका वाढला की तो सहन न होऊन काही भक्त मूर्छित झाले. लहान मुले रडू लागली. एवढ्यात हे सर्व दिसेनासे झाले व खळाळते हास्य करणारे स्वामी सर्वांमध्ये प्रकट होऊन त्यांनी विचारले, अरे हे काय झाले? असे म्हणून स्वामींनी विभूती साक्षात करून सर्वांच्या कपाळी लावली. त्याबरोबर सर्वजण भानावर आले. परंतु 2 दिवसापर्यंत सर्वांना चक्कर आल्यासारखे वाटत होते. यावर भाष्य करताना स्वामी म्हणाले, तुमच्या प्रार्थनेप्रमाणे मी तुम्हाला माझे सत्यस्वरूप दाखवित होतो. तुमच्या कित्येक जन्मांच्या प्रार्थनेमुळे तिसऱ्या डोळ्याचे दर्शन तुम्हाला होत होते. परंतु माझ्या तेजाच्या 1 सहस्रांश तेजही मी तुम्हाला दाखवले नाही. जे दाखवले ते तुम्ही सहन करू शकला नाही. भगवान श्री सत्यसाईंचे सत्यस्वरूप जाणून घेण्याची पात्रता आम्हास प्राप्त हो, हीच त्यांच्याकडे प्रार्थना. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सत्यधर्म परायणाय नमः. सत्यधर्माचे परायण, सत्यधर्मपरायण असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. धर्म म्हणजे सदाचार, परायण म्हणजे परमोच्च आश्रयस्थान, म्हणजेच आत्मसाक्षात्कारातून प्राप्त झालेले सत्य व सदाचारी कर्तव्य यांचे परमोच्च आश्रयस्थान असणाऱ्या श्री साईंना आम्ही वंदन करतो. भगवंतांनी जेव्हा जेव्हा अवतार घेतला तेव्हा प्रत्येक वेळी सत्य व धर्म यांना प्राधान्य दिले आहे. रामायणात पिता, माता, पुत्र, बंधू, पती, राजा यांची विविध कर्तव्ये सांगितली आहेत व प्रभू रामचंद्राने पुत्र, पती, बंधू, राजा या नात्याने प्रत्येक कर्तव्याचे पालन करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला. श्रीकृष्ण अवतारात भगवंतांनी धर्म म्हणजेच कर्तव्य, सदाचाराचे अनेक ठिकाणी महत्त्व सांगितले आहे. जसे श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितः स्वधर्मे निधनं श्रेयं परधर्मो भयावहः. म्हणजेच सुखाने आचरता येणाऱ्या परधर्मापेक्षा गुणाने उणा असलेला स्वधर्मच आचरणे श्रेयस्कर होय. स्वधर्मामध्ये आलेले मरण कल्याणकारक होईल. परधर्माचे आचरण घातक असते. अर्थात इथे धर्म म्हणजे सदाचार, कर्तव्य हाच अर्थ भगवंतांना अपेक्षित आहे. इतकेच नव्हे, भक्तांना अभय देताना श्रीकृष्ण म्हणतात, सर्वधर्मान् परित्यज मामेक शरणं व्रज. म्हणजेच सर्व कर्तव्ये सोडलीच तरी चालेल, मला शरण ये. मी जो उपदेश करत आहे त्याचे पालन कर, असा याचा भावार्थ होय. साईंच्या शिर्डी अवतारातील ही एक अर्थपूर्ण गोष्ट. साईनाथांची एक वैशिष्ट्यपूर्ण सवय होती. ती म्हणजे कधीकधी ते जे बोलत ते आजूबाजूच्या सर्वच माणसांना समजत असेल असे नव्हे, परंतु ते ज्याच्यासाठी बोलत असत त्या व्यक्तीला मात्र ते आपल्याला उद्देशून आहे हे पूर्णपणे कळत असे. असेच एकदा साईनाथ द्वारकामाईत बसून बाजूच्या भक्तांबरोबर बोलत होते. इतक्यात एक अनोळखी इसम साईनाथांच्या दर्शनासाठी आला. बाबांना पाहून तो द्वारकामाईच्या पायऱ्या चढू लागताच बाबा कडाडले, थांब, वर नको चढूस. या अनपेक्षित वाक्यामुळे तोच काय, परंतु इतर भक्तही गप्प झाले व बाबांकडे पाहू लागले. त्या इसमाने काही वेळाने पुन्हा द्वारकामाईच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र बाबा अतिशय संतापले. त्यांची चर्या व डोळे रागाने लाल झाले व ते म्हणाले, तिथेच थांब, पायरी चढू नकोस, बाप विकून आलास ना. हे ऐकताच मात्र तो इसम खजील झाला आणि खाली मान घालून तिथून निघून गेला. कोणालाही या वाक्याचा अर्थबोध झाला नाही. त्या इसमाकडे चौकशी केल्यानंतर असे कळले की त्याने नुकतेच धर्मांतर केले होते व साईंच्या दर्शनासाठी तो आला होता. ही गोष्ट कोणालाही माहिती नव्हती. परंतु सर्व धर्मांची उत्पत्ती ज्या साईंपासून झाली आहे त्या साईंपासून ही गोष्ट कशी लपून राहणार? सर्व धर्म जर एकच म्हणजे प्रेमाची शिकवण देत आहेत तर ज्या धर्मात जन्म घेतला आहे त्यातच राहून कर्तव्य करण्याचे सोडून
त्या इसमाने वेडेपणा केला होता आणि हेच साईंना अजिबात आवडले नव्हते. सांप्रतच्या सत्यसाई अवतारात स्वामी सांगत आहेत, माझे जीवन हाच माझा संदेश. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी ईश्वरांबांना सांगितले, मी सेवेसाठी जन्माला आलो आहे. जगाचा उद्धार करण्याचे कार्य त्यांनी अव्याहतपणे चालू ठेवले आहे. स्वामी म्हणतात, धर्माचे पालन करणे हा सनातन नियम आहे. जर धर्माचे पालन करणे थांबले तर गोंधळाची स्थिती निर्माण होईल. भगवंतांनी म्हटले आहे, येतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियः. म्हणजेच जे मतपरायण भक्त आतापर्यंत सांगितलेल्या अमृततुल्य श्रद्धेने धर्माचे आचरण करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. आज साईकृष्णांनाही सदाचाराचे आचरण करणारे भक्त अत्यंत प्रिय आहेत. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई वरदाय नमः. वर देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवंताच्या प्रत्येक अवतारात ते आपल्या भक्तांना त्यांच्या तीव्र साधनेची फळे देत असतात. ज्यांना परमेश्वराबद्दल प्रेम आहे अशांना स्वामी विविध प्रकारे आशीर्वाद देतात. साईंच्या शिर्डी अवतारात ते म्हणत, मी माझ्या भक्तांना सुरुवातीला त्यांना जे हवे आहे ते देतो. इतके देतो की शेवटी त्यांनी मला जे हवे आहे ते मागावे. श्री साईंची वर देण्याची ही अजब कहाणी. द्वारकामाईत दररोज अनेक भक्त साईनाथांच्या दर्शनासाठी येत असत. त्यावेळी साईंच्या आजूबाजूला म्हाळसापती, माधवराव देशपांडे उर्फ श्यामा, तात्या कोते पाटील अशी मंडळी बसलेली असत. असेच एक दिवस एक गृहस्थ आपल्या कुटुंबासमवेत साईंच्या दर्शनासाठी आले. बरोबर त्यांचा लहान मुलगाही होता. द्वारकामाईच्या पायऱ्या चढून गेल्यावर त्या गृहस्थांनी साईंच्या पायावर मस्तक ठेवले व आपल्या मुलाकडूनही तसे करवून घेतले. मुलाने साईनाथांच्या चरणावर मस्तक ठेवताच साईनाथांनी मोठ्या प्रेमाने त्याला उठवून आपल्या बाजूला बसवले व त्याच्याकडे प्रेमार्द्र नजरेने पाहत म्हणाले, दिया. हे ऐकताच त्याच्या वडिलांना काही अर्थबोध होईना. मग त्या लहान मुलाला तर काय समजणार. परंतु हे बाजूला बसलेल्या श्यामांनी ऐकले होते. ते त्वरित त्या मुलाला म्हणाले, लिया म्हण. त्यावर तो मुलगा साईनाथांना म्हणाला, लिया. हे ऐकताच साईनाथ अतीव समाधानाने हसले व त्याच क्षणी त्यांनी अंगावरील कफनी काढून त्या मुलाच्या अंगावर घातली. या कृतीचा अर्थ त्यावेळी कोणालाच समजला नाही. पुढे काही वर्षे गेली. साईनाथांनी 15 ऑक्टोबर 1918 रोजी विजयादशमी समाधी घेतली. तो मुलगा मोठा झाला, शिकून डॉक्टर झाला आणि शिर्डीस जे साई संस्थान स्थापन झाले त्याचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. ते होते डॉक्टर गवाणकर, ज्यांना फार वर्षापूर्वीच साईनाथांनी प्रत्यक्ष आपल्या हाताने अध्यक्षपदाची महावस्त्रे चढवली होती. साईनाथांचे हे वचन सुप्रसिद्धच आहे. जाणा येथे आहे सहाय्य सर्वास, मागे जो जो त्यास ते ते लाभे. साईंचा दुसरा अवतार भगवान श्री सत्यसाई बाबा असून ते शिवशक्तिरूप असल्याचे आपणास माहिती आहेच. शिवांनी भारद्वाज ऋषींना वर देऊन आपण तुझ्या कुळात 3 वेळा जन्म घेऊ असे सांगितले होते. श्री कोंडमराजूंना देवी सत्यभामेने भगवान श्रीकृष्णांच्या आगमनाविषयी सूचित केले होते. श्री वेंकावधूत या योगी पुरुषाने कोंडमराजूंना त्यांच्या कुळात जन्म घेणाऱ्या परमेश्वराबद्दल पूर्वीच सूचना दिली होती. इतकेच काय, परंतु माता ईश्वरांबांना पुत्र जन्मापूर्वी जो दिव्य तेजोगोल आपल्या शरीरात प्रवेश करत असल्याचे दिसले व जाणवले होते, हे सर्व परमेश्वराचे वरदान होते. भगवान श्री सत्यसाई बाबा म्हणतात, तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता तेव्हा प्रथमच मला पाहत असता, त्यामुळे कधी कधी संकोचता, परंतु मी तुम्हाला पूर्वीपासून ओळखत असतो. त्यामुळे माझ्याकडे जे काही मागावयाचे असेल ते विनासंकोच मागा. तुम्ही तुमच्या वडिलांकडे मागताना का संकोचता का? अगदी तसेच माझ्याकडे मागा. स्वामी असेही म्हणतात, मी अनेक पैलू असणारा अनमोल हिरा आहे. माझा उपयोग पेपरवेटप्रमाणे करू नका. याचा गर्भितार्थ असा की मी तुम्हाला अत्युच्चम असा ठेवा देण्यासाठी आलेलो असताना यचकिंचित मागण्या काय मागता? स्वामी ज्यावेळी सद्भक्तांना देतात त्यावेळी त्यांची अवस्था अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने अशी होते. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सत्पुरुषाय नमः.
देहरूपामध्ये सनातन चैतन्य स्वरूपात असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. एकमेवाद्वितीय असा परमेश्वर जो निराकार आहे, त्याने इच्छा केली तर तो आकार धारण करतो. त्यालाच आपण सच्चित आनंद किंवा एकम सत अशा नावाने ओळखतो. विश्वातील प्रत्येक पदार्थात सच्चित आनंद सूक्ष्म रूपाने वसत असतात. प्रत्येक पदार्थाची दोन लक्षणे नाम आणि रूप ही आहेत. सच्चित आनंद हे परमात्म्यापासून मिळालेले असतात. सतत परिवर्तनशील असलेले नामरूप प्रकृतीशी संबद्ध आहे. सच्चित आनंद यामुळेच नामरूपाचे ग्रहण होते. मनुष्य या तिन्हीचे साकार स्वरूप आहे. म्हणजेच नाम व रूप सतत बदलत असते, परंतु जे परमेश्वराचे सनातन स्वरूप आहे ते मात्र शाश्वत असे आहे. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे, अर्जुना, मी जन्मरहित, ज्याच्या स्वरूपात फरक होत नाही असा असूनही, सर्व प्राणीमात्राचा प्रभू असूनही, प्रकृतीच्या ठायी अधिष्ठित होऊन आपल्या मायेने मी जन्म घेत असतो. माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, ते सर्व मी जाणतो, पण तू मात्र जाणत नाहीस. फार वर्षांपूर्वीची गोष्ट. स्वामी एकदा मद्रासच्या भक्तांना भेट देण्यासाठी निघाले होते. बरोबर अन्य भक्तही होते. एकूण 7 मोटारी होत्या. स्वामींची मोटार कृष्णा नावाचा भक्त चालवत होता. हा कृष्ण वयाने तरुण व अंगाने अतिशय कृश असा होता. अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काचेतून पुढचे काही दिसेना. प्रवास अत्यंत संथ गतीनं सुरू झाला. सतत मोटार चालवून कृष्णाची मान दुखू नये म्हणून प्रत्यक्ष स्वामींनी आपला हात त्याच्या मानेमागे उशीप्रमाणे धरला होता. मध्येच कृष्णा म्हणाला, मला काहीतरी गोड खावंसं वाटतंय. स्वामींनी लगेच गरम जिलब्या साक्षात करून त्याला व इतरांना दिल्या. जेव्हा पावसाचा जोर वाढला तेव्हा स्वामी स्वतः काचेवरील पाणी पुसू लागले. अशा प्रकारे संथ गतीनं सर्वजण मद्रासला पोचले. जेव्हा कृष्णा पुट्टपर्तीस येत असे तेव्हा स्वामी त्याची प्रत्येक आवडनिवड पुरवीत असत. स्वतःच्या ताटातील पदार्थ त्याला खाऊ घालत. हे पाहणाऱ्या कुणीतरी न राहून विचारले, स्वामी, तुमचे कृष्णावर एवढे प्रेम का? स्वामींनी प्रश्न विचारण्याकडे रोखून पाहत उत्तर दिले, माझ्या शिर्डी अवतारात सर्वजण माझी टिंगल करीत मला वेडा म्हणून दगड मारित होते. तेव्हा हा छोटा मुलगा धावत येऊन मला बिलगला व म्हणाला, हा वेडा नाही, महात्मा आहे. हाच या जन्मीचा कृष्णा आणि म्हणूनच तो मला प्रिय आहे. आपले सर्व जन्म त्यांना ज्ञात आहेत व गतजन्मीच्या कर्माप्रमाणे ते आपल्याला फळ देतात, कारण ते शाश्वत असे सनातन चैतन्य स्वरूप आहेत. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सत्यगुणात्मने नमः. सत्यगुणांचे आत्मरूप असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. सत्य, धर्म, शांती व प्रेम यामध्ये सत्याला स्वामींनी अग्रक्रम दिला आहे. सत्व, रजस व तमस या 3 गुणांच्या पलीकडे असे स्वामींचे स्वरूप आहे, जे शाश्वत असून कालातीत आहे. स्वामी म्हणतात, पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरात आत्मा 3 गुणांच्या रूपाने राहतो. ब्रह्मा, विष्णू व महेश ही त्रिमूर्ती या गुणांच्या रूपात आपल्या शरीरात राहते. हे 3 गुण म्हणजे ईश्वराचे रूप आहे. ब्रह्मा उत्पत्ती करतो. उत्पत्तीची ही क्रिया इंद्रियाच्या मर्यादेत येत नाही. ही उत्पत्तीची क्रिया माता शिकवते. सर्व काही मातेपासूनच उत्पन्न होते. म्हणूनच उपनिषदे सांगतात, मातृदेवो भव. मातेची, ब्रह्मा म्हणजे उत्पत्ती करता म्हणून पूजा केली जावी. मातेवरील श्रद्धा, तिची सेवा म्हणजेच ईश्वराची प्रतिकात्मक पूजा आहे. मातेनंतर पिता. पिता आपल्या अपत्यांचे रक्षण करतो, त्याची काळजी घेतो व त्यांना ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवतो. हे रक्षणाचे कार्य विष्णूकडे आहे. म्हणजेच माता व पिता या ब्रह्मा व विष्णू यांच्याच प्रतिमा आहेत. त्यानंतर येतो ईश्वर. त्यांना भोला शंकर असेही म्हणतात. जो जे मागेल ते ईश्वराकडून मिळते. कोणत्याही याचकाला ईश्वर नाही म्हणत नाही. असे मूर्तिमान सत्यस्वरूप झाकून राहू शकत नाही. या प्रगट झालेल्या मंगलतेचा अनुभव घेण्यासाठी तमस हे साधन आहे. तामसिक गुणांचा संबंध नेहमी आळशीपणा व मंदपणाशी जोडला जातो, पण शिवाचे विशेषण या दृष्टीने हा अर्थ योग्य नाही. माणसाला सन्मार्ग दाखवून त्याच्या देवत्वाचा प्रत्यय त्याला आणून देणे ही शिवाची भूमिका आहे. 3 गुणाच्या रूपातील ही त्रिमूर्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये अस्तित्वात असते. ईश्वर सर्व भूताना, सर्वांमध्ये ईश्वराचा वास आहे.
या श्रुतिवाक्यात हेच सांगितले आहे. ईशावास्य इदम, सर्व विश्वात ईश्वरच भरून राहिला आहे. हे 3 गुण भगवान श्री सत्यसाईंमध्ये तर आहेतच, परंतु ते केवळ या गुणांनीच युक्त आहेत असे नव्हे, तर सत्यगुणांनी युक्त अशा स्वामींचे स्वरूप अत्यंत उच्च कोटीतील आहे. आपणा सर्वांना हे माहीत आहे की अवतार धारण केल्यापासून स्वामी दर महाशिवरात्रीस लिंगोद्भव करतात. त्यावेळी प्रकट झालेले आत्मलिंग स्वामी कुणाही भक्ताला पूजेसाठी देतात. एका वर्षी स्वामींनी आत्मलिंग एका महिला भक्तास दिले. आत्मलिंग देतानाच त्यांची पूजा दररोज कशा प्रकारे करायची हे स्वामी सांगतात. त्याप्रमाणे त्या महिलेस पूजाविधी समजावून सांगितला. अत्यानंदाने तिने ते आत्मलिंग आपल्या पूजागृहात स्थापन केले व विधिवत पूजा केली. कालांतराने त्या महिलेस काही कामानिमित्त देशांतर्गत व परदेशात वारंवार जावे लागले. प्रत्येक वेळी तिने आत्मलिंग आपल्याबरोबर नेले व जिथे मुक्काम असेल तिथे त्याची पूजा केली. परंतु हे तिच्या मनास पटेना व पुढेही नित्यपूजा आपणास जमेल काय या शंकेने ग्रासली. म्हणून ते आत्मलिंग घेऊन ती स्वामींना परत देण्यासाठी गेली. स्वामींनी तिला मुलाखतीसाठी बोलावले. मुलाखत सुरू असताना स्वामींकडे आत्मलिंगाचा विषय काढायचा तिचा मानस होता. जे लिंग तिच्याकडे एका रेशमी वस्त्रामध्ये ठेवले होते, परंतु स्वामींना तसे सांगणे तिला जमले नाही. मुलाखत संपली. स्वामी जिन्याने वरच्या मजल्यावर जाण्यास निघाले आणि टपटप असा आवाज त्यांच्या मागून येऊ लागला. त्याबरोबर त्या महिलेने त्या दिशेने पाहिले असता तिची मुद्रा विस्फारली गेली. ते आत्मलिंग स्वामींच्या मागून जिन्याच्या पायरीवरून वर जात होते व त्याचाच आवाज येत होता. हे पाहताच त्या स्त्रीच्या लक्षात आले की आपल्याजवळील रेशमी वस्त्रामधील आत्मलिंग नाही. नकळत तिच्या मुखातून उद्गार निघाले, स्वामी, माझे आत्मलिंग. वर जाणारे स्वामी क्षणभर थांबली व मागे वळून म्हणाले, तुझे आत्मलिंग? त्याबरोबर त्या महिलेस स्वतःची चूक कळून आली. तोपर्यंत स्वामी वरच्या मजल्यावर निघून गेले होते, आत्मलिंगास बरोबर घेऊन. ओम श्री सत्यसाईनाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई साधुवर्धनाय नमः. माणसातील चांगुलपणा वाढवणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितले आहे, सद्भावे साधुभावे च साधित्येत प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणी तथा सच्छब्द पार्थ युज्यते. याचा भावार्थ, सद्भाव आणि साधुत्व म्हणजे चांगुलपणा, या अर्थी सत हा शब्द योजिला जातो. तसेच चांगल्या कर्मालाही सत हा शब्द योजिला जातो. भगवान श्री सत्यसाई बाबा माणसामधील चांगुलपणा वाढवतात, त्यांना अधिक चांगले होण्यासाठी प्रेरणा देतात. स्वामी आपल्या कृपेने भक्तांना, विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यास सतत मदत करत असतात. याचसाठी त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या. त्यामध्ये दिले जाणारे शिक्षण हे मूल्यांवर आधारित असेच आहे. त्यामध्ये नैतिकता व शुद्ध चारित्र्यावर भर दिला जातो. बिघडलेल्या मुलांमध्ये चांगुलपणा यावा व चांगल्या मुलांमध्ये तो अधिक वाढावा हे दर्शवणारा या 2 घटना. पहिली आहे 1973च्या वासंतिक वर्गातली. या वर्गाला उपस्थित राहण्यासाठी देशभरातून सुमारे 800 विद्यार्थी उपस्थित होते. यापैकी सर्वजण काही इकडच्या शिस्तीस रुळलेले नव्हते आणि म्हणून 2 विद्यार्थ्यांना कदाचित त्याचा जाच वाटू लागला आणि एक दिवस संध्याकाळी ते वृंदावन आश्रमातून बाहेर पडले. हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार केला व धूम्रपान केले. चित्रपटगृहात जाऊन त्यांनी चित्रपट पाहून रात्री गुपचूप परत आले. त्यांची अशी कल्पना होती की हे कोणालाही कळणार नाही, पण सर्वज्ञ स्वामींपासून काय लपून राहणार. दुसऱ्या दिवशी सकाळीच स्वामींनी त्यांना जवळ बोलावून या कृतीबद्दल विचारले. प्रथम त्यांनी सर्व गोष्टी नाकारल्या, परंतु स्वामींनी जेव्हा त्यांचा धूम्रपान करतानाचा फोटो साक्षात करून त्यांना दाखवला, तेव्हा मात्र ते दोघे विद्यार्थी खजील झाले व पश्चात्तापाने रडू लागले. वात्सल्यमूर्ती स्वामींनी त्यांना माफ केले, ते केवळ त्यांचे चांगले गुण वाढीस लागावेत म्हणून. दुसरी घटना आहे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील. एका रात्री वसतिगृहातील वीज गेली आणि अचानक एका विद्यार्थ्याला स्वामींचा आवाज ऐकू आला, हात पाठीमागे कर. त्याने त्याप्रमाणे करताच त्याच्या हातात स्वामींनी मोतीचुराचा लाडू ठेवला. 2 मिनिटातच वीज परत आली आणि वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या असे लक्षात आले की प्रत्येकाच्या हातात लाडू आहे.
जो अनुभव एका विद्यार्थ्याला आला तोच अनुभव प्रत्येकाला आला होता. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला स्वामींचा आवाज ऐकू आला होता व प्रत्येकाच्या हातात लाडू होता. सर्वांनाच अत्यानंद झाला. स्वामींनी ही लीला का बरं केली असेल? त्यातून विद्यार्थ्यांना आनंद देणे हा उद्देश तर असेलच, पण त्यांचा चांगुलपणा, नैतिकता अधिक चांगली व्हावी हा सुद्धा त्याच्या मागचा हेतू असावा. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई साधुजन पोषणाय नमः. जे सत्पुरुषांचे पोषण करतात त्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. माणसामधील चांगुलपणा वाढवण्यासाठी व तो टिकवण्यासाठी भगवंत अवतार घेतात. ज्यावेळी एखाद्या सद्गुणी व्यक्तीच्या जीवनात अडथळे येऊ लागतात त्यावेळी संकटाचा भार सोसण्याची ताकद स्वामी देतात व त्याच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर करतात. जुन्या काळातील स्वामींचे परमभक्त श्री राधाकृष्ण चेट्टी यांची कन्या सौ विजयाकुमारी व तिचे पती श्री हेमचंद हे दर्शनासाठी गेले असता स्वामी त्यांच्याजवळ आले व म्हणाले, कुमारम्मा, तुला बढती मिळाली. हे ऐकताच विजयाकुमारींच्या तोंडून उद्गार निघाले, ओ हो. त्यावर स्वामी म्हणाले, आयुष्याच्या कुठल्या क्षेत्रात तुला बढती मिळाली आहे हे तू नाही विचारलंस? शनिदेवाने तुझ्या जन्मकुंडलीत प्रवेश केला आहे. हे ऐकल्यावर विजयाकुमारी निर्विकारपणे स्वामींना म्हणाल्या, हो, ते छानच झालं. स्वामी, प्रत्यक्ष परमेश्वर डोंगरासारखा पाठीशी उभा असताना घाबरायचं कशाला? त्यानंतर त्या दाम्पत्यावर संकटाचे डोंगर कोसळू लागले. आर्थिक सुबत्ता नाहीशी झाली. उत्पन्नाची साधने समोर दिसत असूनही त्यातून अर्थप्राप्ती होईना. मानसिक चिंतेने दोघांना ग्रासले. परंतु साईश्वरावरील श्रद्धेमध्ये मात्र काही फरक पडला नाही. ती दिवसेंदिवस वाढतच चालली. एकदा स्वामींनी त्यांना विचारले, तुला थोडे पैसे हवे आहेत ना? मी देऊ? त्यावर विजयाकुमारी उत्तरल्या, तुम्ही दिलेल्या पैशांनीच तर आम्ही आमचं अन्न खातो. आम्हाला प्रत्यक्ष रक्कम देऊ नका, तर अप्रत्यक्षपणे आम्हाला पैसे मिळवायला मदत करा. भक्तांनी ही शरणागत होऊन केलेली विनंती भगवंताप्रत पोहोचली. स्वामींनी त्यांना एक पत्र लिहिलं. त्यामध्ये स्वामी म्हणतात, तू दुःखद अंतःकरणाने केलेली प्रार्थना मला पोहोचली. त्याने माझे हृदय जिंकले. आता मी पूर्णपणे तुला बांधला गेलो आहे. उदास होऊ नकोस. अगदी नजीकच्या भविष्यकाळात तू सुखी होशील. लवकरच तू आनंदाच्या लाटेवर नाचू आणि गाऊ लागशील. स्वामींचे हे पत्र म्हणजे वज्रलेपच. त्यामुळे लवकरच विजयाकुमारींची संकटे दूर झाली. आर्थिक विवंचना मिटल्या. या खडतर काळात केवळ स्वामींच्या आशीर्वादानं त्यांना तरुण मिळाले. सज्जनांचे कैवारी असणाऱ्या स्वामींनी त्यांना आधार दिल्यामुळेच ते या कठीण कालखंडातून मार्गक्रमणा करू शकले व आज आपला वृद्धापकाळ स्वामी चिंतनात घालवित आहेत. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्वज्ञाय नमः. सर्वज्ञ साईंना आमचा नमस्कार असो. प्रत्येकाच्या हृदयात वास करणाऱ्या श्री साईंना लोकांच्या मनात चाललेल्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान तर आहेच, तसेच जगातील बाह्य गोष्टींचेही स्वामींना ज्ञान आहे. गीतेच्या 7व्या अध्यायातील 26व्या श्लोकात भगवंत म्हणतात, वेदाहम समतितानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतनी मातु वेदन कश्चन. अर्थात, हे अर्जुना, मी भूत, वर्तमान आणि भविष्य काळातील सर्व प्राणीमात्रांना जाणतो, पण मला कोणीही जाणत नाही. भगवान श्री सत्यसाई बाबा हे विश्वातील प्रत्येक व्यक्ती व घडामोडी जाणतात. याचा अनुभव भक्तांना अनेकदा आला आहे. याविषयीच्या 2 गोष्टी. 1976 प्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान हे एका कार्यक्रमानिमित्त बेंगलोर येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यावर ते आपले स्नेही श्री रहीम निजामुद्दीन, जे पोलीस कमिशनर होते, त्यांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना समजले की रहीम निजामुद्दीन पुट्टपर्थी येथे जात आहे. त्यांच्याबरोबर अमजद अली खान सुद्धा प्रशांती निलयमला गेले. त्यांचे महत्भाग्य असे की स्वामींनी त्यांची मुलाखतीसाठी निवड केली. इतर व्यक्तींसमवेत मुलाखतीच्या कक्षात बसले असताना स्वामींनी एक गरम, ज्यामधून तूप ओघळत आहे असा लाडू साक्षात केला व अचानक ते अमजद अलींकडे वळून म्हणाले, शुद्ध तुपातला आहे. हे ऐकताच अमजद अली आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटले की यांना कसे कळले की मला शुद्ध तुपातली मिठाई आवडते. पण खरे आश्चर्य तर पुढेच घडायचे होते. जेव्हा स्वामींनी त्यांना मुलाखतीच्या कक्षातील आतल्या भागात बोलावले, त्यावेळी अमजद अली खान एका खडतर मानसिक संक्रमणातून जात होते.
आतल्या कक्षात गेल्यावर स्वामी त्यांना म्हणाले, चिंता करू नकोस, त्याच आसामी मुलीशी विवाहबद्ध हो, तीच तुझ्यासाठी योग्य आहे. हे ऐकताच अमजद अली खानच्या मनात स्वामीविषयी आश्चर्य व कृतज्ञता भाव जागृत झाले. आश्चर्य अशासाठी की ते समजत होते की ही गोष्ट कोणालाही माहिती नाही, परंतु स्वामी सर्व जाणत होते. कृतज्ञता अशासाठी की स्वामींच्या आशीर्वादपर आज्ञेमुळे मनाची संभ्रमावस्था दूर झाली होती. दुसरी गोष्ट आहे 1962 मधील. श्री माधव दीक्षित हे मेंगलोर येथे राहणारे गृहस्थ. हेच ते माधव दीक्षित जे आपल्या काकांसोबत 1910 ते 1918 पर्यंत शिर्डी येथे साईनाथांच्या कृपा छत्राखाली राहिले होते. ते श्री हरी सीताराम दीक्षित या आपल्या काकांना काका अशी हाक मारत, म्हणून इतर भक्तही त्यांना काका अशीच हाक मारू लागले. श्री साईबाबा सुद्धा त्यांना काका म्हणूनच हाक मारत. हा माधव ज्यावेळी लहान होता त्यावेळी साईनाथ त्यांचे लाड कौतुक करत असत. एक दिवस साईनाथांनी खेळणाऱ्या माधवला आपल्या जवळ बोलावून घेतले. माधव जवळ आल्यावर स्वतःचा हात धुनीत घालून त्यामधून उदी बाहेर काढली व तो उदीने माखलेला हात माधवाच्या कपाळावर जोरात मारला. इतक्या जोराने मारला की माधव रडू लागला व काकांजवळ जाऊन म्हणाला, मी पुन्हा बाबांकडे जाणार नाही. हे सर्व पाहत असणारे काका त्याला हसून म्हणाले, बाळा, तुला काय कल्पना, किती भाग्यवान आहेस तू. अशा थप्पडीची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. कशाला मारली असेल ही थप्पड बाबांनी? माधवला असह्य डोकेदुखीचा त्रास होत होता. ज्यावेळी बाबांनी जोराचा फटका मारला त्या क्षणापासून माधवची डोकेदुखी थांबली ती कायमची. 1962 मध्ये माधव दीक्षितांना साईंनी पुनरावतार घेतला आहे, सत्यसाई या नावाने पुट्टपर्थी येथे वास्तव्य करून आहेत असे समजले. परंतु त्यांना साईबाबा मानण्यास माधव दीक्षित तयार नव्हते. त्यामुळे करूयाच खरं खोटं असं म्हणून ते पुट्टपर्थीला गेले. स्वामींनी त्यांना मुलाखतीसाठी बोलावले. मुलाखतीच्या कक्षात येताच स्वामी त्यांना म्हणाले, माझ्या काकाचा फोटो बाहेर काढ, खिशात ठेवला आहेस ना? एवढंच नाही तर स्वामींनी त्यांना पुढे विचारले, मी शिर्डीला तुला उदी हातात घेऊन कपाळावर मारलं, त्यानंतर पुन्हा डोकं दुखलं नाही ना? माधव दीक्षितांच्या मनातील स्वामींविषयीचे संदेह मिटले. स्वामींच्या सर्वज्ञतेविषयी खात्री पडली. ओम श्री साईनाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्वजन प्रियाय नमः. सर्वांना प्रिय असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. जेव्हा आपण सर्वजण असे म्हणतो तेव्हा याचा अर्थ केवळ सर्व माणसे असा होत नसून सर्व प्राणीमात्र असा होतो. प्रभू साई हे विश्वातील सर्व प्राणीमात्रांना प्रिय आहेत. साई गीता या हत्तीणीचे स्वामींवरील प्रेम आपण जेव्हा पाहतो तेव्हा या विधानातील सत्यता पटते. स्वामींच्या दर्शनापूर्वी जो हजारोंचा जनसमुदाय शांतपणे बसलेला असतो व दर्शनाची सूचना देणारे संगीत ज्यावेळी सुरू होते त्यावेळी सर्वांच्या भावना ज्या उचंबळून येतात व प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन जेव्हा होते तेव्हा त्याची परिसीमा गाठली जाते. यामधून स्वामींविषयीचे प्रेमच व्यक्त होत असते. गोकुळाष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व भक्त प्रशांती निलयम येथे येतात. त्यावेळी येथील गायी गुरे व इतर प्राण्यांनाही सजवून साई गीता समवेत स्वामींच्या दर्शनासाठी आणले जाते. तेव्हा या प्राण्यांचे स्वामींवरील प्रेम व स्वामींच्या त्यांच्यावरील प्रेमाचा आविष्कार पाहण्यास मिळतो. प्राण्यांचे स्वामींवरील अतूट प्रेम व श्रद्धा यांची ही करुणामय कहाणी. फार वर्षापूर्वी स्वामींकडे काही कुत्रे पाळलेले होते. त्यांची नावेही गमतीदार असत, जसं जॅक आणि जिल. त्यापैकी एक पॉमेरियन जातीचा कुत्रा होता. त्याचे स्वामींवर विशेष प्रेम होते. एक दिवस तो फिरत फिरत पुट्टपर्थी गावामध्ये गेला व दुर्दैवाने एका मोटारीचे चाक त्याच्यावरून गेले. जखमी अवस्थेतील तो मुकाजीव तसाच प्रशांती निलयमकडे आला. स्वामींजवळ आल्यावर त्याने स्वामींच्या चरणावर आपले शरीर झोकून दिले, मगच प्राण सोडला. काही वर्षांपूर्वी वृंदावन येथील आश्रमात हरणे होती. स्वामी त्यांना दररोज स्वहस्ते सफरचंदे खाण्यास देत. त्यांची मोठ्या प्रेमानं विचारपूस करत.
एकदा स्वामी भक्तांना दर्शन देण्यासाठी बाहेर आले असता काही विद्यार्थी धावतच त्यांच्याकडे आले व दुसऱ्या बाजूंनी ती हरणे स्वामींच्या दिशेने धावली. हे पाहता स्वामी म्हणाले, हे 2 पायांचे डिअर व हे 4 पायांचे डिअर दोन्ही मला अतिशय प्रिय आहेत. विद्यार्थ्यांचे स्वामींवरील प्रेम एवढे श्रेष्ठ व अतूट आहे की ज्यावेळी स्वामी प्रशांती निलयममधून वृंदावन येथे जातात व वृंदावनमधून प्रशांती निलयम येथे येतात त्यावेळी त्यांच्या विरहाच्या कल्पनेनेच विद्यार्थी रडू लागतात. म्हणूनच स्वामी म्हणतात, माझी सारी संपत्ती ही माझी मुले आहेत. ओम श्री सत्यसाईनाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्वशक्तिमूर्तये नमः. सर्व शक्तिस्वरूप असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान श्री सत्यसाई बाबा हे सर्व देवतांचे स्वरूप आहेत. सर्व शक्ती त्यांच्यामध्ये एकवटल्या आहेत. जसे आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. म्हणजेच कोणत्याही देवतेला भजले असता ती भक्ती भगवंताप्रत जाऊन पोहोचते. तसेच जगभरातील लक्षावधी लोक आपापल्या दैवतांचे पूजन करतात. त्या सर्व शक्ती ज्यामध्ये एकवटल्या आहेत त्या स्वामींपर्यंत पोहोचतात. स्वामी म्हणतात, तुम्ही मला पाहिल्यावर जे नाम व रूप पूर्वीपासून भजत आहात त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही, कारण सर्व नामे व रूपे माझीच आहेत. तुमची भक्ती माझ्यापर्यंत येऊन पोचते. मुंबईजवळ गणेशपुरी वज्रेश्वरी येथे नित्यानंद स्वामींचा आश्रम व समाधी आहे. त्यांचे स्वामी श्रद्धानंद नावाचे एक शिष्य होते. एकदा ते मेंगलोर येथे भगवान श्री सत्यसाईबाबांच्या एका भक्ताच्या घरी भजनाला उपस्थित होते. भजनानंतर आरती झाली व स्वामी श्रद्धानंद समाधी अवस्थेत गेले. तेथून पूर्वावस्थेत आल्यावर ते म्हणाले, माझे गुरु नित्यानंद मला सांगत आहेत की येथे असणाऱ्या डॉक्टर गाधियांबरोबर तू भगवान श्री सत्यसाईंच्या दर्शनासाठी जा. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी डॉक्टर गाधिया व स्वामी श्रद्धानंद पुट्टपर्तीला गेले. स्वामींनी त्यांना लगेच मुलाखतीसाठी बोलावले. इतर भक्तांसमवेत स्वामींसमोर बसले असताना एक अघटित घडले. ते म्हणजे जेव्हा स्वामींनी विभूती साक्षात करण्यासाठी आपला हात चक्राकार फिरवण्यास सुरुवात केली तेव्हा अचानक स्वामी श्रद्धानंदांनी त्यांचा हात पकडला. हे पाहताच मुलाखतीच्या कक्षातील सर्व मंडळी अवाक झाली. डॉक्टर गाधी यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली, कारण ते श्रद्धानंदांना घेऊन भगवान बाबांच्या दर्शनासाठी आले होते. परंतु शांतमूर्ती स्वामी मात्र शांतच होते. त्यांनी मंद स्मित करत प्रेमळपणाने श्रद्धानंदांना विचारले, आपण माझा हात का पकडला? तेव्हा स्वामी श्रद्धानंद म्हणाले, मी येथे पेपरमिंट किंवा चॉकलेट घेण्यासाठी आलो नाही. माझी तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे. त्यावर स्वामी म्हणाले, मी इतरांना पेपरमिंट देण्यास तुमची काही हरकत नाही ना? आणि स्वामींनी स्वामी श्रद्धानंदांना वगळून सर्वांना विभूती प्रदान केली. त्यानंतर स्वामींनी प्रत्येक भक्ताला वैयक्तिक मार्गदर्शन केले. सर्वात शेवटी स्वामी श्रद्धानंदांना मुलाखतीच्या आतल्या कक्षात बोलावले. भगवान बाबांनी आपल्या कफनीची दोन्ही बटणे उघडली व श्रद्धानंदांना स्वतःच्या छातीकडे बघण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी तसे केले तेव्हा श्रद्धानंदांच्या दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते म्हणाले, ओ गुरुदेवा, तुम्ही इथे श्री सत्यसाईंच्या रूपात आहात तर. कारण त्यांना भगवान बाबांच्या छातीकडे पाहिल्यावर आपल्या गुरूंचे स्वामी नित्यानंदांचे दर्शन झाले होते. असाच अनुभव जगभरातील अनेकांना आला आहे, जेव्हा त्यांना स्वामींमध्ये त्यांच्या इष्टदैवतांचे दर्शन झाले आहे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्वेशाय नमः. देवाधिदेव श्री साईंना आमचा नमस्कार असो. ते सर्वांचे देव आहेत. भगवान श्री सत्यसाई बाबांना जो कोणी मनपूर्वक हाक मारतो त्याच्या हाकेला प्रतिसाद देऊन सर्वव्यापी स्वामी त्याला आशीर्वादित करतात. इतकेच नव्हे तर देवाच्या कोणत्याही स्वरूपास हाक मारली असता त्याचा धावा केला असता स्वामी त्या भक्तांवर आपली कृपा करतात, कारण ते सर्वांचे देव म्हणजेच सर्व विश्वाचे पालनकर्ता आहेत. जगभरात असलेल्या स्वामींच्या भक्तांना स्वामींनी त्यांच्या इष्टदेवतांच्या रूपात दर्शन दिले आहे.
अनेक युरोपियन भक्तांना प्रभू येशूच्या रूपात स्वामींनी दर्शन दिले आहे. जुन्या काळातील अनेक भक्तांना शिर्डी साईंच्या रूपात दर्शन मिळाले आहे. असे काही भाग्यवंत भक्त आहेत की ज्यांना शिर्डीच्या समाधी मंदिरात श्री सत्यसाईंचे दर्शन झाले आहे. अवतार ग्रहण करण्यापूर्वी विरूपाक्ष मंदिरात श्री शिवसाईंचे दर्शन उपस्थितांना घडल्याचे सर्वश्रुत आहेच. स्वामींमध्ये सर्व देव समाविष्ट असल्याची कहाणी. एक महिला स्वामींची निस्सीम भक्त होती. संसारातल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून ती कधीकधी स्वामींच्या दर्शनासाठी जात असे. अनेक वेळा तिला असे वाटे की आपल्या मुलानेही आपल्याबरोबर स्वामींच्या दर्शनासाठी यावे, परंतु मुलगा तिची इच्छा मानण्यास तयार नसे. एकदा मोठ्या मिनतवारीनं तिनं त्याला पुट्टपर्तीस नेण्यास तयार केले, परंतु अर्ध्या रस्त्यामध्ये तो आईला म्हणाला, मी पुट्टपर्तीला येणार नसून तिरुपतीला जात आहे. आणि त्याप्रमाणे तो तिरुपतीला निघून गेला. त्याची आई एकटीच स्वामींच्या दर्शनासाठी गेली. दर्शन देण्यासाठी बाहेर आले असता स्वामी त्या महिलेसमोर जाऊन उभे राहिले. तिला पादनमस्कार दिला, परंतु तिच्या चेहऱ्यावरची खिन्नता होती. ते पाहून स्वामींनी तिला विचारले, अम्मा, तू दुःखी का? त्यावर तिला गहीवरून आले व काही बोलता येईना. हे पाहून स्वामी म्हणाले, अम्मा, मी जसा येथे पुट्टपर्तीस आहे तसा तिरुपती येथेही आहेस, तेव्हा तू दुःखी होऊ नकोस. तुझा मुलगा तिरुपतीला गेला आहे ना, म्हणजे माझ्याचकडे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्वसंग परित्यागिने नमः. निस्संग असणाऱ्या श्री साईदेवांना आमचा नमस्कार असो. भगवान श्री सत्यसाईबाबांना कोणतीही आसक्ती नाही आणि त्याच वेळी ते सर्वांशी सारखेच संबंधित आहेत. ते सर्वांचे माता, पिता, बंधू व सखा आहेत. वयाच्या केवळ 14व्या वर्षी सत्यनारायण राजू नावाच्या मुलाने घरदाराचा त्याग केला व मी साईबाबा आहे असे जाहीर केले. त्याचवेळी आपल्यास जन्म देणाऱ्या मातेस पाहून ही पहा माया आली असे म्हटले. मायेचे सर्व पाश तोडून टाकले. जणू सर्वसंग परित्याग केला. परंतु हा शब्दप्रयोग जसा इतर साधू संन्यासांना वापरला जातो तसा स्वामींच्या बाबतीत वापरला जाऊ शकत नाही. कारण स्वामी हे परमेश्वर असल्यामुळे गुणातीत आहेत. बालवयात जी आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र ही नाती मानव जन्म घेतल्यामुळे त्यांनी जोडली होती ती दूर करण्यासाठीच. आता माया निघून गेली असे उद्गार त्यांनी ईश्वरांबांच्या हातून अन्नाचे 3 गोळे ग्रहण केल्यावर काढले. इतकंच काय, परंतु ते वडिलांना गृहम अब्बाई, गृहस्वामी व मातेला गृहम अम्माई, गृहस्वामिनी असे संबोधित असत. वडील आणि बंधूंना वडिलकीचा मान देत, परंतु या सर्वांबरोबर नाते भगवंत व भक्ताचेच राहिले. सर्वजण त्यांना स्वामी म्हणूनच मान देत असत. हे झाले नात्याबद्दलचे. इतर ऐहिक गोष्टींबद्दल त्यांना कधीच आकर्षण नव्हते, अगदी बालवयातही. घरातील इतर मुलांना करमणुकीच्या कार्यक्रमाचे, रंगीत कपड्यांचे किंवा खाऊचे आकर्षण होते. ते स्वामींना कधीच नव्हते. उत्सव किंवा अन्य प्रसंगी ते उत्सव मूर्ती म्हणून वावरतात ते केवळ आपल्या भक्तांना आनंद मिळावा म्हणूनच. गुणातीत स्वामींना मायेचे पाश कधीच नव्हते, परंतु भगवंताच्या अनेक अवताराप्रमाणे तेही भक्त पराधीनच राहिले आहेत. सतत भक्तांच्या भक्तीत व त्यांचा उत्कर्ष कसा होईल यांच्यामध्येच गुंतले आहेत. बालवयातच माझा जन्म सेवेसाठी झाला आहे असे सांगून सर्वांचीच सेवा करीत आहेत. त्यातही विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती कशी होईल यावर त्यांचे सतत लक्ष असते. जितके प्रेम विद्यार्थ्यांना त्यांच्या जन्मदात्यांकडून मिळत असेल त्याच्या कित्येक पटीने अधिक प्रेम या निस्संग साई मातेकडून त्यांना मिळत आहे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्वांतर्यामिने नमः. सर्वांचे अंतरंग जाणणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. ते सर्वांच्या हृदयात वास करतात. श्री सत्यसाई बाबा प्रत्यक्ष परमेश्वर असल्यामुळे सर्वज्ञत्व, सर्वशक्तिमत्व व सर्वास्तित्व हे अन्यथा असिद्ध म्हणजेच अवताराशिवाय कोणामध्येही आढळणार नाहीत
असे गुण त्यांच्यामध्ये आढळतात. भक्तांच्या हृदयात वास करणाऱ्या स्वामींना सर्वज्ञत्व या गुणविशेषामुळे इतरांच्या अंतरंगातील भाव जाणून घेणे सहज शक्य आहे. त्यामुळे आपण जेव्हा अत्यंत तीव्रतेने प्रार्थना करतो तेव्हा ते त्यास प्रतिसाद देतात, आपणास मार्गदर्शन करतात, रक्षण करतात. आपल्या मनात येणाऱ्या वाईट विचारांबद्दल ते आपली कानउघडणी करतात. इतकेच नव्हे तर भक्तांच्या मनात दडलेल्या खोल विचारांबद्दल आणि भावनांबद्दल स्वामी सर्व काही जाणत असतात. भगवान बाबांच्या सर्वांतर्यात्मित्वाची महती पटवणारी ही गोष्ट. डायना बॅस्किन नावाची एक अमेरिकन महिला स्वामींच्या दर्शनासाठी आपल्या पती व लहान मुलीसह पुट्टपर्थी येथे येण्यास निघाली. परंतु विमानात बसेपर्यंत तिच्या मनात सतत चिंता होती. ती म्हणजे स्वामींच्या दर्शनासाठी पुट्टपर्थीस येण्याबद्दल तिचा पती जोएल याच्या मनात असणारी अनिश्चितता. त्याचे मन स्वामींकडे येण्यास तयार नव्हते. अखेर तोही निघाला. त्यामुळे डायना निश्चिंत झाली. आश्रमात आल्यावर त्यांची राहण्याची सोय झाली, कारण डायनाची आई 1 महिना अगोदर तिथे पोहोचली होती. परंतु जोएलला एक समस्या जाणवली, ती म्हणजे त्याचे धूम्रपान. आश्रमात कोणत्याही व्यसनांना थारा नाही. त्यामुळे तो आश्रमाच्या हद्दीबाहेरील डोंगरावर डायनासह गेला व धूम्रपान केले. येथील डोंगरावरून दूरवर दिसणारे सृष्टी सौंदर्य पाहत असतानाच एकाएकी आकाशाकडे पाहत जोएल ओरडला, "पहा पहा ते इंद्रधनुष्य." डायनाने आकाशाकडे पाहिले. एक सुंदर इंद्रधनुष्य आकाशात दिसत होते, जे नेहमीच्या इंद्रधनुष्यापेक्षा वेगळे, म्हणजेच वक्राकार नसून सरळ होते. काही वेळातच ते दिसेनासे झाले. उत्तेजित स्वरात जोएल म्हणाला, "तुला आठवतंय, मला साईबाबांनी इंद्रधनुष्य दाखवावे अशी माझी इच्छा होती. आणि ही इच्छा फक्त जोएल, डायना व लॉस एंजेलिस येथील त्याच्या मित्रपरिवारासच माहिती होती, असा त्याचा समज होता. परंतु सर्वांतर्यामी साईंनी ही गोष्ट जाणून घेणे काय कठीण. जेव्हा दोघेजण आश्रमात परतले तेव्हा कस्तुरींनी, "तुम्हा दोघांना स्वामींनी उद्या सकाळी मुलाखतीसाठी बोलावले आहे," या शब्दात त्यांचे स्वागत केले. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी मुलाखतीच्या कक्षात उपस्थित झाले. वरच्या मजल्यावरून स्वामींचे आगमन झाले. जिना उतरून येताच मोठ्यांनी हसत स्वामी जोएलला म्हणाले, "काय, कसं काय वाटलं माझं इंद्रधनुष्य?" आणि मोठ्या प्रेमाने त्याच्या पाठीवर थाप मारली. जोएलच्या तोंडातून शब्द येईना, डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि डायनाच्या डोळ्यात अश्रू व अपराधी भावना जागृत झाली. याचे कारण असे होते की ज्यावेळी डायनाने जोएलला स्वामींच्या दर्शनासाठी येण्याबद्दल विनवले तेव्हा त्याने एक अट घातली होती. ती म्हणजे, स्वामींनी मला जर इंद्रधनुष्य दाखवले तर मी त्यांचे दर्शन घेईन. सर्वांच्या अंतरंगात वास करणाऱ्या स्वामींनी हे जाणून त्याची इच्छा पूर्ण केली. मुलाखतीसाठी जेव्हा स्वामी आसनस्थ झाले व सर्वजण त्यांच्या भोवती बसले तेव्हा जोएल सर्वात पुढे म्हणजे स्वामींजवळ बसला. ज्यावेळी स्वामींनी डायनाला त्याच्या लहान मुलीच्या प्रकृतीबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, तिला सर्दी व पोटाचा त्रास होत आहे. त्यावर स्वामींनी आपल्या कफनीचा हात कोपरापर्यंत वर केला व चक्राकार फिरवत एक ताजे अंजीर साक्षात केले व तिला खाण्यास दिले. मुलाखत मोठ्या आनंदात पार पडली. सर्वजण बाहेर आले व जोएल बाहेरच्या फळ व भाजीच्या दुकानाकडे वळला. तिथे त्याने अंजिराबद्दल चौकशी केली. त्यावेळी त्याला उत्तर मिळाले, सध्या अंजिरांचा मोसम नाही, त्यामुळे इथेच काय पण संपूर्ण दक्षिण भारतात तुम्हाला अंजीर मिळणार नाही. काय कारण असावे स्वामींनी त्या मुलीला अंजीर साक्षात करून देण्याचे? त्यांनी तो देण्यापूर्वी काही क्षणच जोएलच्या मनात आले होते, विभूती साक्षात करणारे स्वामी फळ साक्षात करून देतील काय? आणि सर्वांतर्यामी स्वामींनी हे जाणून क्षणार्धात त्यावेळी कुठेही उपलब्ध नसलेला ताजा अंजीर साक्षात करून दिला. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई महिमात्मने नमः. महान व तेजस्वी आत्मस्वरूप श्री साईंना आमचा नमस्कार असो. त्यांचा महिमा संपूर्ण विश्वभर पसरला आहे.
भगवान बाबांचा महिमा संपूर्ण विश्वभर पसरल्यामुळे जगातील लक्षावधी लोक त्यांच्या दर्शनाची आस मनी धरून प्रशांती निलयम येथे येत असतात, ज्यामध्ये ऐहिकाच्या विभिन्न स्तरावरील तसेच अध्यात्माच्या विभिन्न पातळीवरील माणसे असतात. स्वामींचा महिमा ऐकून काशी येथील श्री 108 स्वामी वीरानंदजी महाराज, ज्यांचे वय सध्या 100हून अधिक वर्षे आहे, ते 1970मध्ये आपल्या 15-20 शिष्यांसह प्रशांती निलयम येथे आले. 20 दिवस आश्रमात व्यतीत केल्यानंतर त्यांनी स्वामींविषयी असे अनुमान काढले की श्री सत्यसाई बाबा हे परदेशी व श्रीमंत भक्तांचे देव आहेत. कारण परमेश्वरी अवतार हा प्रेममूर्ती असून तो सर्वांनाच समभावनेने वागवतो. काय कारण असावं बरं त्यांनी हे अनुमान काढण्यास? त्या 20 दिवसात एकदाही भगवान बाबांनी त्यांची विचारपूस केली नव्हती आणि म्हणूनच स्वामी विराजानंदांनी प्रशांती निलयम सोडून उत्तरेकडे प्रयाण करण्याचे ठरवले व ते धर्मावरमच्या दिशेने निघाले. त्या रात्री त्यांनी धर्मावरम येथे विश्राम करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे ते एका खोलीत व शिष्य दुसऱ्या असा त्यांनी मुक्काम केला. थोड्याच वेळाने त्यांच्या खोलीच्या दरवाजावर थाप पडली. कोणीतरी त्यांना विचारत होते, मी आत येऊ का? स्वामी विराजानंदांच्या परवानगीने आत आलेल्या व्यक्तीने अत्यंत नम्र स्वरात सांगितले, स्वामीजी, भगवान बाबांनी मला तुम्हाला पुट्टपर्थीला घेऊन येण्यासाठी पाठवले आहे. त्यावर अत्यंत रागाने विराजानंद म्हणाले, मी येणार नाही. ते श्रीमंतांचे देव आहेत. ते म्हणतात त्याप्रमाणे प्रेममूर्ती नाहीत. हे ऐकल्यावर ती व्यक्ती म्हणाली, मी गाडी आणली आहे व तुम्ही माझ्याबरोबर येईपर्यंत मी इथून जाणार नाही. त्यावर केवळ नाईलाजाने विराजानंद त्यांच्याबरोबर निघाले. प्रशांती निलयम येथे पोचताच भगवानांनी त्यांना पहिल्या मजल्यावर बोलावून घेतले. तिथे जाताच कुत्सित शब्दात विराजानंद काही बोलण्यास सुरू करणार होते. त्यांना थांबवत स्वामी म्हणाले, आधी आपण भोजन करूया, मग तुम्ही जे हवं ते मला विचारू शकता. भोजन झाल्यावर भगवान बाबांनी स्वामी विराजानंदांकडे पाहत आपल्या उजव्या हाताचा तळवा दाखवला. तो पाहताच विराजानंदांच्या सर्वांगाला घाम फुटला. त्यांना काही सुचेना. असं काय दिसलं त्यांना या तळव्यामध्ये? त्यांना त्या तळव्यामध्ये स्वतःचा आश्रम व शिष्य परिवार दिसला. त्याचबरोबर भगवान बाबांचे शब्द ऐकू येऊ लागले, प्रेम प्रेम प्रेम. प्रेम म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं? केवळ 5-7 जणांचे कुटुंब, त्यामागून हजारो शिष्यांचा परिवार जमा करून आत्मसाक्षात्कार होतो? तो तर फार दूर राहिला. हा तर मोह आहे. केवळ भक्ती व प्रेमच भगवंताप्रत नेऊ शकते. वासना व ऐहिक कीर्ती भगवंताप्रत घेऊन जाऊ शकत नाहीत. हे ऐकताच स्वामी विराजानंदांना आपली चूक समजली. त्यांनी भगवान बाबांचे चरण धरले व परतण्याची अनुज्ञा मागितली. त्यावर भगवान बाबा म्हणाले, क्षणभर थांब. विराजानंद खाली बसले. त्यांना क्षणभर झोप आल्यासारखे वाटले. त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांना लक्षात आले की आपण पुन्हा धर्मावरमच्या निवासस्थानी पोहोचलो आहोत. त्यांना हे कोडे उलगडेना की आपण क्षणात येथे कसे आलो. त्यांनी भगवान बाबांच्या चरणकमलांचे ध्यान केल्यावर लक्षात आले की ही सर्व भगवान बाबांची लीला होय. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम जय जगदीश हरे स्वामी सत्य साई हरे. भक्त जना संरक्षक, भक्त जना संरक्षक, परती महेश्वरा. ओम जय जगदीश हरे. शशिवदना श्रीकरा सर्वा प्राणपते, स्वामी सर्वा प्राणपते. आश्रित कल्पलतिका, आश्रित कल्पलतिका, आपदान्धवा. ओम जय जगदीश हरे. मात पिता गुरुदैवम् मरि अंतयु नीवे, स्वामी मरि अंतयु नीवे. नाद ब्रह्म जगन्नाथ,
नाद ब्रह्म जगन्नाथ नागेन्द्राशयन ॐ जय जगदीश हरे ओंकार रूप ओजस्वी साई महादेवा सत्य साई महादेवा मंगल आरती अंधको मंगल आरती अंधको मंदर गिरिधारी ओम जय जगदीश हरे नारायण नारायण ओम सत्य नारायण 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 ओम नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा नारायण नारायण ओम सत्य नारायण 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 ओम नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा नारायण नारायण ओम सत्य नारायण 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 ओम नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम जय जय सद्गुरुदेवा शांति 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 लोका समस्ता सुखिनो भवन्तु लोका समस्ता सुखिनो भवन्तु लोका समस्ता सुखिनो